नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशीम शेतकरी. तर आज आपला दुसरा दिवस. शेडवर चॉकी आल्यापासून तो कोश मार्केटला नेईपर्यंत. तर आज दुसऱ्या दिवशी आपण एक 45 फुटाचा रॅक आणि एक 50 फुटाचा रॅक हे कंप्लीट करून घेतलेत. व्यवस्थित पेस दिला अळ्यांना आणि आपण पाला टाकून घेणार आहोत. जर तुमच्या शेडच्या भोवताली आजूबाजूला जर पाणी साचत असेल किंवा तुमच्या शेडमधली आर्द्रता 100% पुढे जात असेल तर तुम्ही खडू हा रोग होऊ नये म्हणून सप्लिमेंट घेऊ शकता. आज पण माझं शेड टेकडावरती, मला त्यामुळे गरज नाही आणि सप्लिमेंट घेतल्याने खडू होणार नाही. जर तुमच्या शेडमध्ये फरशी नसेल तर तुम्ही परवाराव किंवा जमिनीवर पण तुम्ही नुसता चुना मारू शकताय. त्या चुन्याने काय होते, आपल्या शेडमधली आर्द्रता 5 ते 10% कमी होते आणि आपल्याला खडू रोग येण्याचे चान्सेस कमी होतात. वातावरण मेंटेन करायला काळजी घ्या आणि आपल्या शेडमधलं वातावरण दुपारातही वाढून देऊ नका, कारण की दुपारा जर वाढलं त्यांना गारवा थोडाफार सहन होतोय, पण संध्याकाळी गारवा आणि दिवसाहून म्हणलं की त्यांच्या शरीरामधलं जे ब्लड आहे त्याच्यात जीवाणू असतात, ग्लासरीचे फ्लॅचरीचे जीवाणू असतात, ते ॲक्टिवेट व्हायला मदत होते आणि ते ॲक्टिवेट झाले की आपल्या अळ्या रोगांना बळी पडतात. त्यामुळं काळजी घ्या. आपल्या रेशीम कोशाचे भाव गगनाला भिडले, त्यामुळं आपल्या शेडची आणि आपल्या अळ्यांची काळजी घ्या. अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा. धन्यवाद.